राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोपाल राधे 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 गोविंद गोपाल राधे 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 गोविंद गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल गोविंद राधे राधे गोपाल राधे गोविंद राधे राधे गोपाल राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोपाल गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे हरि बोल श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोपाल राधे 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 गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल गोपाल कृष्ण भगवान की जय। सुतजी महाराज 88,000 ऋषी आणि शौनक मुनींचा हॅलो सांगत असताना सुतजी महाराजांनी सगळ्यांना सुंदर असं या कथेचं रसपान करून दिलं आणि करून दिल्यानंतर ज्यावेळेस महाभारतामध्ये युद्धाचा प्रसंग आला आणि सर्व पांडव आणि कौरव समोरासमोर येऊन भिडणार. आता दुर्योधन हा कोणाचा भक्त होता, कोणाचा शिष्य होता, कोणाचा शिष्य होता? बलिभद्राचा, बळीराज. तर मग आता कृष्ण भगवान परमात्म्याला चिंता पडली, आता दुर्योधनाला मारायचं म्हटलं तर त्याचा गुरु असला तर शिष्याला खरंच मारून देईन का? नाही. तर मग कृष्ण भगवान परमात्म्याने काय केलं, बुद्धी चालवली, चातुर्य. आता भगवान परमात्मा हुशार आहे, चतुर आतो शिरोमणी. आता त्याने काय केलं, बळीरामाला सांगितलं की भैया आता सगळं झालेलं आहे, द्वारकेमध्ये आपण आलेलो आहोत, सुंदर आपला प्रपंच चालू आहे, आता काही नाही, बस तुम्ही आता तीर्थयात्रा करा. काय करा? तीर्थयात्रा करा. एरवी पण सगळा प्रपंच झालेला आहे आणि प्रपंच झाल्यानंतर माणसाने कुठं गेलं पाहिजे? तीर्थयात्रेला गेलं पाहिजे. उगाच घरी सुनेचे कान फुकायचे, सासऱ्याला असं तसं बोलायचं आणि घरातच भांडणं करीत नाही बसायची म्हाताऱ्या माणसाने. कुठं निघलं पाहिजे? तीर्थयात्राला निघलं पाहिजे. जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय. आणि एकदा का हातपाय चालणं बंद झालेत मग कोणतीच यात्रा होत नाही, मग घरचीच यात्रा असते. म्हणून मग कृष्ण भगवान परमात्म्याला माहीत होतं की जोपर्यंत आपण यांना पुढं पाठवत नाही तोपर्यंत महाभारत सक्सेस होणार नाही. कारण की कृष्णाचा अनन्य भक्त अर्जुन आणि बळीरामाचा अनन्य भक्त दुर्योधन. मग भगवान कृष्णाने काय केलं, यांना पाठवलं यात्रेला, तीर्थयात्रेला जा. आता बळीरामजी तीर्थयात्रा करत करत नैमिषारण्यामध्ये आली. अरण्यामध्ये आल्यानंतर सुतजी महाराज शौनक मुनींना 88,000 ऋषींना कथा सांगत होते. आणि कथा सांगत असताना बळीराम महाराजांचं आगमन झालं. आणि आगमन झाल्यानंतर सर्व जे शौनक मुनी असेल, 88,000 ऋषी असेल, हे सर्व जागेवर उभा राहिले. बळीराम महाराजांना सगळ्यांनी प्रणाम केला. आता सगळ्यांनी प्रणाम केल्यानंतर सगळ्यांचा प्रणाम बळीराम महाराजांनी घेतला. आणि घेतल्यानंतर सुतजी महाराजांनी प्रणाम केला नाही म्हणून बळीरामांनी चक्र धारण केलं. आपले एक गवताची काडी उचलली आणि त्याद्वारे सुतजी महाराजांचं मुंडकं उडवलं. आता हे शिवमहापुराण कोण सांगत होतं? सुतजी महाराज. आता बळीरामजींनी त्यांचं मुंडकं उडवलं, कारण हा सूत असून मला याने प्रणाम केला नाही, मला याने प्रणाम केला नाही. आता मोठे जे असतात त्यांना त्यांच्या
त्यांच्याकडून किती जरी चुका झालं त्यांना मान्य राहतात, पण लहान यांकून थोडं जरी चुकलं ते काय करतात, त्यांचं जिणं मुश्किल करतात. तसं हे बळीरामांनी काय केलं, सुतजींचं मुंडकं उडवून टाकलं. आणि मुंडकं उडवून टाकल्यानंतर सुतजी तिथेच गतप्राण झाले. आता गतप्राण झाल्यानंतर शौनक मुनींनी हे सगळं दृश्य बघितलं. आणि बघितल्यानंतर शौनकजी बळीरामांना जाऊन बोलतात की बळीरामजी आपण हे काय केलं. त्यावेळेस बळीराम म्हणतात, हा सूत असून याने मला प्रणाम केला नाही म्हणून मी याचं काय केलं, मुंडकं उडवलं. आता शौनक मुनी म्हणतात की कथेचा नियम असा आहे, जो व्यक्ती व्यासपीठावर बसतो तो दुसरा तिसरा कोणी नसून व्यास असतो. आणि व्यास हे फक्त भगवान परमात्म्यालाच नमस्कार करतात, इतरत्र कोणालाही नमस्कार करत नाही. आणि सुतजी महाराज हे व्यास मुनींचे काय करत होते, नियम पालन करत होते. तुमच्याकडून अपराध घडलेला आहे. तर मग ज्या वेळेस आणि सूतजी हे व्यासपीठावर बसलेले होते, व्यासांचे ते काय होते, शिष्य होते. आणि व्यासांना सांगितलेलं कृत्य ते करत होते, म्हणून ते एक ब्राह्मण होते. म्हणजे कर्माने ब्राह्मण होते, जन्माने जरी नसले तर कर्माने ब्राह्मण होते. काय करत होते, ज्ञानदान करत होते. 4 वर्ण दिलेले आहे, 4 वर्णामध्ये ब्राह्मणाला ज्ञानदानाचं दिलेलं आहे. मग जो कोणी व्यासपीठावर बसून भगवान परमात्म्याचं कथेचं, भगवान परमात्म्याच्या गुणाचं ज्ञान जो कोणी दान करत असेल तो कोणत्याही जातीचा असला, परंतु तो कर्माने काय होतो, ब्राह्मण होतो. मग तुमच्याकडून काय घडलं, ब्रह्महत्या घडली. आणि शब्द ज्यावेळेस बळीरामाच्या कानावर पडले तर घाम आला बळीरामांना, कारण की ब्रह्महत्येचं पातक फार अवघड आहे. मग याच्यातून कसं मला निवारक करता येतं. मग शौनक मुनींनी सांगितलं, तुम्ही काय करा, यांचे जे पुत्र आहेत त्यांच्या पुत्राचं नाव उच्चश्रवा, कोणाचे, सुतजींच्या. हेही व्यासांकडे जाऊन यांनी पण सगळे पुराण हे शिकलेले आहेत, हेही सुंदर कथा करतात. तुम्ही उच्चश्रवांना बोलवा, त्यांच्या आणि तुमच्या हस्ते सुतजी महाराजांचे सर्व विधी पूर्ण करा. त्यांना तिलांजली द्या आणि उच्चश्रवांना त्यांच्या मुलांना त्या गादीवर बसवा. आणि मग तुम्ही या पापातून काय वसाल, मुक्त वसाल. बळीरामाने तेच केलं. उच्चश्रवाला बोलवलं गेलं, सुतजी महाराजांच्या मुलांना बोलवलं गेलं. बळीरामांनी सुतजी महाराजांचा यथोचित तिलांजली त्यांना दिली, त्यांचा अंत्यसंस्कार केला. उच्चश्रवाला व्यास गादीवर बसवलं, प्रणाम केला आणि प्रणाम करून परत ही शिवमहापुराण कथा त्यांनी सांगण्यास सुरुवात केली, सुतजी महाराजांच्या मुलांनी, उच्चश्रवानी. त्यानंतर शौनक मुनी 88,000 ऋषी हे सर्व ही कथा ऐकल्यानंतर तृप्त झाले होते. मग आता आपण कसं तरी याच्यातून आता आपण मोक्षच प्राप्त कसं व्हावा, याच्यासाठी हे सर्व त्यांनी केल्यानंतर आता तीर्थयात्रा करावी म्हणून प्रयागमध्ये आले. आणि प्रयागमध्ये आल्यानंतर आता आपण काय करावं, तर मग यांनी जी शिवमहापुराण कथा ऐकली होती, तर याचं फल आपल्याला कसं भेटेल म्हणून सगळे कुठे गेले, ब्रह्मदेवाकडे गेले. आणि ब्रह्मदेवाला विचारलं, आम्ही सगळ्यांनी सुतजी महाराजांच्या द्वारे शिवमहापुराण कथा ऐकलेली, आता आम्हाला याच्यातून उद्धारून कसं जाता येईल. त्यावेळेस मग ब्रह्मदेव त्यांना सांगतात की तुम्ही जे नंदी महाराज आहेत, भगवान परमात्म्याची गण, त्यांच्याकडे जा, ते तुम्हाला निश्चितच मार्ग दाखवतील. मग हे सगळं शौनक मुनी 88,000 नंदी महाराजाकडे आले. नंदी महाराजांना विचारणा केली. नंदी महाराज म्हटले, जसं तुम्ही शिवमहापुराण कथा ऐकली, शौनक मुनी असेल, 88,000 ऋषी असेल, तुम्ही सर्व प्रयागमध्ये काय करा, उपवास धारण करा. आणि उपवास धारण करून त्रिवेणीमध्ये स्नान करा. तिथून काशीची यात्रा करा. आणि काशीमध्ये आल्यानंतर एक ज्योत आहेत, काशी भगवान परमात्म्याचं दर्शन केल्यानंतर ती ज्योत तुम्हाला दिसल. आणि त्या ज्योतीमध्ये तुम्ही सगळे काय व्हा, प्रवेश करा. तिथून तुम्ही सरळ कुठे येसाल, भगवान परमात्म्याच्या शिवलोकामध्ये येसाल. असा उपदेश नंदी महाराजांनी शौनक मुनी 88,000 ऋषींना केला. त्यांनी केलेला उपदेश यांनी सगळ्यांनी मनोभावे तिथं प्रयागला येऊन उपवास केला. उपवास करून त्रिवेणीमध्ये स्नान केलं. तिथून काशीची यात्रा केली. आणि काशी विश्वनाथाचं दर्शन घेतल्यानंतर जी ज्योत प्रज्वलित झाली होती, कशासाठी, तर यांना सगळ्यांना कशासाठी, शिवमहापुराण कथेचं फळ देण्यासाठी. तर मग त्या ज्योतीमध्ये शौनक मुनींनी आणि 88,000 ऋषींनी प्रवेश केला. आणि काशीतून हे सरळ भगवान परमात्म्याच्या कुठे गेले, दिव्य लोकामध्ये, म्हणजे शिवलोकामध्ये सगळे ऋषी आणि शौनक मुनी जाऊन पोहोचले. अशा या शिवमहापुराण कथेचे येथे काय होते, सांगता होते. तीच शिवमहापुराण कथा आपण सर्वांनी इथे श्रवण केलेली आहे. निश्चितच भगवान परमात्मा आपल्याला मोक्ष प्रदान करेल. जरीही मोक्ष प्रदान नाही केला तरी या शिवमहापुराण कथेनं निश्चितच आपल्या जीवनामध्ये शांती भेटेल, अशांती आपली निघून जाईल. आणि भगवान परमात्म्याच्या सेवेमध्ये जरी आपलं मन लागायला लागलं ही कथा ऐकून, तरी समजून घ्यायचं का आपल्या कथेचं प्रयोजन सफल झालं.
देवाचं गुणगान देणं, देवाचं श्रवण करून कथा ऐकून आपलं मन जरी देवाचं भजन करण्यासाठी जरी तयार झालं ना, तर समजून घ्यायचं आपल्याला कथेचं फळ भेटलं. कारण की वाईट जाऊन जरी जिथं चांगल्याची सुरुवात होत असेल तर हे वाईट कितीही वाईट जरी असलं ते माणूस विसरून जातो. म्हणून भगवान परमात्म्याच्या सेवेमध्ये मन लागायला लागलं तर समजून घ्यायचं ही जी कथा आपण ठेवलेली होती तिचं काय झालेलं आहे, ती कथा सुफळ झालेली आहेत. म्हणून सुंदर अशा या कथेचं आपण सर्वांनी ते आयोजन केलं. आयोजन करणाऱ्या मंडळीमध्ये सर्वच महिला मंडळी असेल, विशेष ज्यांचं सहकार्य आहेत, विशेष ज्यांचा या सप्ताहासाठी आधार आहे ते म्हणजे महिला मंडळ. त्या महिला मंडळ करवी ही सुंदर अशी कथा संपन्न झालेली. ज्यांनी धुळा सांभाळल्या आमच्या वावरे मावश्या असतील, त्यांना सुंदर सात मुंडे मावश्या असतील, या सर्वांना घेऊन चालणारे आमचे वनवे मामा असतील, आणि अजून यांचा खांदा होता ते म्हणजे आमचे जाधव साहेब. ते थोडे बिमारीनं त्यांना ग्रासल्यामुळं मनाने ते इथे आहेत, परंतु शरीराने सप्ताह चालू आहे आपला, मन इकडं लागतंय पण शरीराने शरीर क्रश झालं, जर्जर झालं, शरीर साथ देत नाही, पण मन कुठं लागलं, देवाकडे लागलं. फोन केला होता कोणाला, वनवे आम्हाला, हां सप्ताह चालू आहे म्हणे वनवे हां येतो म्हणे मी. आणि मनाने तिकडे, मनाने इकडे पण शरीराने, आणि मन जरी एकदा त्या देवाला दिलं ना, मग शरीर आपलं कसंही जरी झालं तर मन एकदा त्याचं झालं ना, बस तो भगवान परमात्मा आपल्याला काही कमी पडून देत नाही. निश्चितच भगवान परमात्मा त्यांच्याही जीवनाचं कल्याण करेल. ही सगळी 7 दिवसाची शिवमहापुराण आपण जाधव साहेबांना त्याद्वारे भगवान परमात्म्याची झालेली कथा, त्याद्वारे आपण त्यांना एक सुंदर अशी भगवान परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करू की त्यांना लवकरात लवकर भगवान परमात्म्याने बरं करावं आणि परत ते या सप्त्यामध्ये यावं, अशी एक विनंती आपण या शिवमहापुराण कथेद्वारे जाधव साहेबांच्या त्या जीवनाला आणि आयुष्याला भगवान परमात्म्याने परत कलाटणी द्यावी आणि परत त्यांनी सुदृढ व्हावून या कथेसाठी, त्यांनी या सप्ताहासाठी त्यांनी उपस्थिती राहावी, अशी एक प्रार्थना करतो. आणि माझ्या करवी तुम्हा सर्वांनाही, तुमच्या सर्वांसाठीही भगवान परमात्म्याला मी प्रार्थना करतो की आपल्याही सगळ्यांचं कल्याण हो, आपल्या जीवनामध्ये धन संपत्ती ऐश्वर शांती लाभो आणि आपल्या मनस्वी सर्व इच्छा पूर्ण होवो, अशी एक वक्ता या नात्याने भगवान परमात्म्याला मी प्रार्थना करतो, त्याच्या चरणी प्रार्थना करतो. आणि या शिव महापुराण कथेचं सर्व पुण्य आपल्या पदरात पडावं, अशीच एक विनंती भगवान परमात्म्याला करतो. त्यानंतर या कथेला ज्यांनी मला सुंदर अशी साथ दिली, त्यामध्ये सुंदर आमचे गायक आगळे महाराज असतील, ज्यांनी या सुंदर कथेला तबल्याची साथ केली, आमचे नंदू महाराज असतील, कीर्तनालाही ते साथ करतायत, त्यांना पुनश्च एकदा धन्यवाद. सुंदर ज्यांची माईक सिस्टम या सप्ताहासाठी या कथेसाठी आहेत, आमचे अनिल महाराज वागचौरे, त्यांना पण धन्यवाद. आणि काही का होईना थोडीफार सेवा राहुल महाराजाकडून पण घडली, त्यांना पण धन्यवाद. आणि ज्यांच्यामुळे ही सेवा मला प्राप्त झाली, या कथेची ही कथा मला भेटली, आणि मागच्या वर्षीपासून प्रथम कथा आपल्या या जयशक्तर या हनुमंतरायाच्या दरबारामध्ये आपण केली. आणि हनुमंतरायाचा प्रताप असा आहे की हनुमंतराय कशाचे देवता, यशाचे. यश हे थोरविला मारुती, भगवान परमात्म्याने यश हा गुण हनुमंतरायाला दिलेला आहे. प्रथमा कथा आपल्या इथे झाली, आणि त्याच वर्षी म्हणजे मागच्याच वर्षी आपली कथा झाल्यानंतर माझ्या 4-5 कथा झाल्या. म्हणजे ही पुण्याई हनुमंतरायाची आहेच, परंतु सगळ्यात मोठा जर आशीर्वाद मला कोणाचा असेल तर ते पूज्य श्री गुरुवर्य माधवजी बाबा पित्तरवाड, त्यांच्या या अनमोल अशा त्यांच्या त्या शिकवण्यामधून आणि त्यांच्या अनमोल अशा मार्गदर्शनाने हे सर्व घडत आहेत. याच्यामध्ये माझी काहीही पुण्य, मी जे बोलतोय, मी आता बरेच जण म्हणतो महाराज चांगला बोलतो, महाराजांचा अभ्यास चांगला, ही माझं काहीही नाही. त्यांनी माझ्यावर केलेली कृपा, हात ठेविला मस्तकी, प्रसाद देऊन केले सुखी, मला बाबांनी आशीर्वाद दिलेला आहे. म्हणून त्यांना पण पुनश्च एकदा धन्यवाद. त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. आणि माझ्या जीवनामध्ये परमार्थाला सुरुवात जरी झाली असन, ज्यांची सर्वप्रथम माळ माझ्या गळ्यात पडेल असन, ते पूज्य श्री गुरुवर्य रामेश्वरानंदजी सरस्वती स्वामीजी यांच्याही मुळे मी या सर्व भगवान परमात्म्याच्या सेवेसाठी मला जे काही देता आलं ते देण्याचा प्रयत्न केला. चुकलं हुकलं ते सगळे माझ्या बुद्धीचे दोष, आणि जे काही चांगलं होतं ते पूज्य श्री गुरुवर्य बाबांचं आणि स्वामीजींचं होतं, असं आपण गृहीत धरावं. आणि जे काही चुकलं असेल त्यासाठी एक बालक म्हणून
बोलिलेले करू वेडे वाकुडे उत्तरू, यामुळे आपण मला सर्वांनी क्षमा करावी. पुनश्च एकदा तुम्हा सर्वांचं दर्शन घडवून देणाऱ्या महिला मंडळ असेल, आमचे वनवे मामा असेल, यांना पुनश्च या कथेमधून मी धन्यवाद देतो. आता त्यामध्ये आमचे शिंदे मामाही आहेत, सर्व महिला कुलकर्णी मावशी असतील, सर्वच ज्यांची अतूट श्रद्धा या भगवान परमात्म्यावर आहेत, त्यांना पण धन्यवाद. या सप्ताहाला जे जे सहकार्य करतात त्यांनाही धन्यवाद. पंक्तीवाले असेल, त्यानंतर सप्ताह वर्गणी देणारे असेल आणि सप्ताहामध्ये सेवा करणारे असेल, सगळ्यांना मी या व्यासपीठाकडून धन्यवाद देतो आणि सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होऊन माझ्या या कथेला पूर्णविराम देतो. निश्चितच आपल्या सर्वांचं कल्याण हो अशी प्रार्थना करतो आणि सगळ्यांनी आपल्या जागेवरून आशीर्वाद द्यावा एवढीच तुमच्यापाशी मागणी मागतो आणि या कथेला येवलेस रोप लाविलेस दारी, येवलेस रोप लाविलेस दारी. गेला गगनावरी, गगनावरी मोगरा फुलाला, मोगरा फुलाला, मोगरा फुलाला, मोगरा फुलला, त्याचा वेलू गेला गगनावरी, त्याचा वेलू गेला मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. फुले वेचिताती बहरू कलियासियाला, फुले वेचिताती बहरू कलियासियाला, मोगरा फुलला, मोगरा फुलाला, मोगरा फुलाला, मोगरा फुलाला. ताती बहरू नाही मला स्वामीजी चला सीताची भरू गळ्यासी आला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. मनाची मनी गुंफियेला सेला, मनाची मानी गुंपियला सेला, बापर कुमादेवी वरू विठ्ठल अरपिला, बापर कुमादेवीवर विठ्ठल अर्पिला. मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुले वेती दाती बहरू कलियासियाला, फुले बेचिताती बहरू कलियासियाला, फुले बेचिताती बहरू कलियासियाला, फुले बेचिताती बहरू कलियासियाला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, जय हो. मोगरा फुलला, मोगरा फुलला. बाप रखुमा
दिला बाप रखुमा देवी बधू वेचिताति बहरू कलिया सियारा भज मन राम चरण सुखदाई भज मन राम चरण सुखदाई राम चरण सुखदाई राम चरण सुखदाई भज मन राम चरण सुखदाई भज मन राम चरण सुखदाई राम चरण चरण सुखदाई जीवन जगत असताना कुठेतरी मन रमलं पाहिजे. मग तुलसीदास महाराजांचं सुंदर गीत भज मन राम चरण सुखदाई भज मन राम चरण सुखदाई जिन चरणन से निकसी सुरसरी जिन चरणन से निकसी सुरसरी शंकर जटा समाई. कोणते चरण? तुलसीदास महाराज सांगतात ज्या चरणातून गंगेचा उगम झाला ते चरण कोणते? रामप्रभूचे चरण. ज्या चरणातून गंगेचा उगम झाला ती गंगा कोणाच्या जटामध्ये जाऊन समावली? जिन चरणन से निकसी सुरसरी शंकर जटा समाई शंकर जटा समाई भज मन राम
सुखदायी भज मन राम चरण सुखदायी राम चरण सुखदायी राम चरण सुखदायी भज मन राम चरण टाळी टाळी जय हो भज मन राम चरण सुखदायी भज मन राम चरण सुखदायी चरण सुख